जुने चेंडू घेतले जातील. 3 षटकाचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे सर्व टीमनी. 3:35 झालेले आहेत. 3:30चा टायमिंग झालाय. गोलंदाजी मार्कवरती साईल. इथं पहिला चेंडू मध्ये वॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता. निर्धावचंडची सांगता होते. सुरेख गोलंदाजी. सामोरे फलंदाज आहे सुनील. नक्कीच प्रत्येक चेंडू यॉर्कर पद्धतीचा फेकी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. लाईन चांगली आहे. तर हा चेंडू मात्र गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. पाहूया इथे एक धाव दुसरी धावण्याचा प्रयत्न. काहीच गरज नव्हती, काहीच गरज नव्हती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये नक्कीच धावचीत बाद होतोय तो मात्र बालू. काही गरज नव्हती. चेंडू हातामध्ये होता क्षेत्ररक्षकाच्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती. हा खराब चेंडू. सौर चेंडू घोषित लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी दंडित केले. इथं गोलंदाज साईल याला अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते फक्त आणि फक्त 2 या अंकावरती. आणि इथं 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावता पण तो चेंडू सीमारेचे बाहेर. नशिबाचा चौकार हा पाहतोय आपण. वंजरवाडी टीमला इथे मिळालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय चौकाराच्या मदतीनं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा लेग साईडला टोलला चेंडू परंतु पुन्हा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव मात्र कंप्लीट झाले. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील मला तर वाटतं की शेवटचा चेंडू आहे का शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. जो शेवटचा सामना जो एका षटकामध्ये सांगवी टीमने जर हा मोठा फटका अजयच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. तो चेंडू घ्यायचा हॉलिंडर जो संपवला. त्यामुळे नक्कीच इथं कुठेतरी गणेशला येता पोचता आलं नाही. मात्र पंजरवाडी टीमसाठी एक ओपनर फलंदाज ओपनिंग गोलंदाज परंतु असा हलगर्जीपणा करणं गरजेचं नव्हतं. कारण आपली टीम एक राऊंड मारून मात्र सेकंड राऊंडसाठी मॅच आपली चालू होणार. त्याऐवजी मात्र इथे येणं गरजेचं होतं.
या षटकाराच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, या धावांची गरज होती त्या धावा इथं आलेल्या आहेत. हा खराब चेंडू, नो बॉल आणि षटकार की चौकार. बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळत आहेत वंजारवाडी टीमला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र रोहित या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती नो टाकला होता. पाच धावा बोनसच्या स्वरूपामध्ये. एकूण धावपण संख्या पाहतो आपण धावफलकावरती 1 बाद 18. इथे थोडासा स्विंग करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला चेंडू खराब फेकी केली ती मात्र रोहित या गोलंदाजाने. त्याला फटका मात्र फलंदाजाने चांगला फटका. आणि विकेटचीच गरज होती कारण जो मेन बॅट्समन आहे तो आलेला आहे त्यांचा. ह्या षटकामधील मला तर वाटतं की 2 चेंडू शिल्लक असतील. धावफलक पाहतोय आपण धावफलकावरती फक्त 18 ना, 18 धावा. त्या पहिल्या 9 चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते मात्र रोहित या गोलंदाजाकडून. कधी स्विंग तर कधीच फास्ट अशी गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी चांगले योगदान देतोय प्रत्येक वेळेस एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. आणि हा फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी, काहीच गरज नव्हती गणेशची तुम्हाला. दिनू दिनू मैदानामध्ये चाललाय 5व्या क्रमांकावरती. किती बाद झालेत? 3. हा चेंडू स्कोर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणार होता. रिव्ह घेतलाय बघा गोलंदाजाने. पहिला रिव्ह असेल. वाईट चेंडू आहे, थोडासा बाहेर जातोय ऑफस्टंपच्या. आपले जे वाईटचे जे रेस आहेत त्याच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू. पंचांचं गुड डिसिजन. रिओ तुमचा एक संपलेला आहे.
एक रिओ तुमचा शिल्लक असेल. इथे मात्र पाहतो षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलंय. पहिले ना का दुसरा? दुसरा. धावसंख्या 19. इथे मात्र ह्या पूर्ण षटक अजयने खेळणं गरजेचं आहे. एक षटकार खेचल्यानं नॉन स्ट्राईकला पूर्ण 6 चेंडू राहिलाय हा फलंदाज. तो स्ट्राईकला पाहतोय आपण. शेवटचं षटक हाणा मारते षटक. 19 धावा दापलकावरती. अनिल अनिल गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. नेडाळ ह्या टीम कडून शेवटचा षटक घेऊन येतोय. आणि इथं मात्र फसवलाय. एक फसवा चेंडू होता. गणेशने शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं होतं. जा लवकर जा, जरा स्पीड घे. यानंतर होणारा सामना आहे गुलसुंदे आणि सांगवी. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉच विन करता या. फक्त 19 धावे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत ह्या षटकातील. यष्टीच्या हातामध्ये जर चेंडू असला तर स्ट्राईक नाही, रन पण नाहीये. आणि फटका चांगला आहे. हा फटका चांगला आहे. काही गरज नव्हती. दुसरीला आउट झालाय. वीस धाबा धापलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने. तीन चेंडूचा खेळावर शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिला गोलंदाजाकडून. आता डॉट चेंडू आहे. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप अंतरावरती आहे परंतु झेल टिपण्यामध्ये यशस्वी झालाय. शेवटचा चेंडू.
चला गोलसुंदे टीमचा कर्णधार इथे सांगवी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल की आपला कर्णधार पाठवा. गोलसुंदे टीम जबरदस्त गोलंदाजी, फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले. एक का दोन? एकच ना. एकच धाव खर्च केले या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी. येणारे 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज असेल ती मात्र टीम नेडाळ टीमला. सांगू टॉस नाही का? डिसिजन शत्रक्षण ओके. सांगवी आणि गुलसुंदे अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या अनिल या गोलंदाजाकडून. कुठेतरी अजय किंवा गणेश त्या षटकामध्ये असता तर 10-12 धावा नक्कीच कुठून काढल्या असत्या. टीमला सांगितलंय आपण, गुलसुंदे टीमला सांगितलंय, सर्व टीमला सांगितलंय.
इथं पहिला चेंडूवरती मध्ये क्रॉस द लाईन खेळला फटका रोहित याच्या बॅटमधून श्री गणेशा होतोय. 21 धावांचे पाठलाग करत असताना दोन चेंडूचा खेळ झालाय. एक चेंडू मात्र एक धाव मात्र प्रगतीपथावर पाहता आपण इथं. राहुल मात्र वन डाऊन साठी मैदानामध्ये रवाना झालाय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण गणेश कडून. चार चेंडूचा खेळ पाहायला मिळतो. पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गणेशला पाहतोय आपण वंजावरी टीम कडून. पुन्हा मात्र डॉट चेंडू जे अनिल यांनी गोलंदाजी केली होती निढा टीम कडून. शेवटची गोलंदाजी होती. तिसरं षटक होतं. अप्रतिम हाताळून एक धावपत खर्च केली होती. तशीच गोलंदाजी काही गणेश याच्याकडून होईल अशी पाहायला मिळेल की ह्या चेंडूवरती फटका येईल. दोन धावा खर्च केल्या तिथं. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. धावसंख्या पाहतोय आपण 2. 1 बाद 2. किती दोन धावा धापलकावरती आजोडी 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग असल्या कारण हे 19 धावा आपल्याला करावा लागतील. निडाळ टीम दिनू गोलंदाजी मार्कवरती आणि बॅटची येद लागून मात्र फलंदाज होईल बाद. राहुल यांच्या पारीचा अंत होतोय. चौथ्या क्रमांकावरती बाला जातोय मैदानामध्ये.
पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवतोय तो मात्र दिनू. सुरुवात चांगली केली तर जास्तीत जास्त स्ट्राईक रोहित यांनी घेतले गरजेचं असेल. आणि हा मोठा फटका, बिग हिट षटकार. जसं का मात्र प्लेवेन मधून सेट होऊन गेलाय हा फलंदाज बाला. आणि धावसंख्येला इथं आकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावर. किती 8 ना, 8 या अंकावरती. हा चेंडू मात्र सुरेख फेकला गेलाय. षटकार खाला तर थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिला चेंडू नक्कीच बालाने मात्र सुरुवात चांगली केली होती. षटकार ठोकला होता, त्यानंतर बीट होतय. तो विकेट गेला असता नक्कीच रोहित जाणतोय. थांबवले मात्र बाला ह्या फलंदाजाला, कारण डोक्याची घंटा इथे पत्करायची नाहीये. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मात्र धावा चेस होऊ शकतात. चार चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू प्रतिपत्तर शिल्लक असेल. या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार षटकार येणं येईल का मात्र नेडाळ टीमसाठी. आणि फटका चांगला आहे, परंतु इथं फटका फसला आहे आणि विलास त्या दिशेला कुठलीही चुकी करत नाहीये. नेक्स्ट फलंदाज बाला. 13 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. मला तर वाटत होतं की हा सामना वन साइड नेडाळ टीमच्या बाजूने होईल, परंतु ओपनिंग फलंदाज रोहित तो अजून ह्या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला गेलेला नाहीये. पूर्णपणे 5 चेंडू तो खाली आहे, नॉन स्ट्राईकला आहे. त्यामुळे स्ट्राईक अजिबात त्याला मिळाली नाही. त्यामुळे इथं कुठंतरी सामना वंजरवाडी कमबॅक केलंय. दहा चेंडू नॉन स्ट्राईकला आहे हा फलंदाज. बरोबर, खराब चेंडू आहे. रिवो, चला घ्या. सप्पलच्या सुद्धा बाहेर आहे, तर हा वाईट चेंडू केले घोषित केलाय. हा सप्पल असून पण तो बाहेर आहे चेंडू. सेकंडच्या पण बाहेर आहे. थोडासा नो बॉल झपाटला असता, लॉबलचक लॉबीला टच झाला असता तर. हा एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या अंकावरती. 12 धावांची गरज आहे आता. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी ती मात्र नेडाळ टीमला. जोपर्यंत रोहित मैदानात आहे तोपर्यंत नेडाळ टीमच्या आशा पलवित असतील. आणि हा फटका आलाय, परंतु इथं झेलपर्यंत पोहोचू शकत नाही. विलासला रनिंग येत नाही. इथं स्ट्राईक आता रोहितला मिळाली असती. दुसरं धाव घेणं गरजेचं होतं रोहितला. पुन्हा
नेट गेलाय. थांबा थांबा चेक करतो थांबा. पंच डिसिजन. क्रिकेटमध्ये काय घडेल शेवटच्या क्षणाला काही सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती पडत नाही, पीचवरती पडत नाही, तोपर्यंत हार मानायची नाही. आणि साहिलला पाहतोय आपण, नौका फलंदाज आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. किती पाहिजेत? 2 बॉल 5. षटकार खेचावा लागेल साहिलला. फुल टॉच करून घेणं गरजेचं होतं. हा चेंडू मात्र फुल टॉच करून घेणं गरजेचं होतं. पंच कुठला आउट आहे? क्रॉस झालाय का नाही ते पहा. लेग पंच आपण तिथे पाहताय ना, क्रॉस झाल्याने का ते पाहायचं तिथे. कुठला खेळाडू बाद आहे, कुठला फलंदाज तो पहा. समीर बाद आहे. निलेश. लाईट येते जाते हो पंच. आयोजक
पेट्रोल आणा. जनरेटरचं पेट्रोल संपलंय तुमचं. किती धावा पाहिजेत? एक बॉलला 3. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 3 धावा कराव्या लागतील. कुठंतरी 12 चेंडूवर रोहित नॉन स्ट्राईकला राहिला. इथं कुठंतरी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आलाय. अन्यथा नक्कीच मला तर 2 षटका नंतर हा सामना संपला असता. ऑफ साईडला जर फटका दिला तुम्ही तर तिकडे विलास आहे, धावता येत नाही त्याला. पण तो पायाची पर्वा करणार नाही असं वाटतंय की करूया मरोची शिस्त या दोन्ही टीमकडे. सायलेंट स्ट्राईकला आहे ना, सायलेंट स्ट्राईकला आहे. टिकना धावत होता ना तो आउट आहे, हिकना गेला आउट नाही. इकून गेला काय समीर? आणि काय आयत्या क्षणाला हा काय चेंडू फेकला याने. हा तापडती लुपते तुझ्यावर. फक्त मॅच जाऊन दे का गण्या चेडू तुला नाही पाव सोडणार. आणि आता स्टेट ऑन ग्राउंड फटका पाहतोय. अटीतटीचा सामना, काय लढत आणि काय मॅच झाले, काय घडलंय मैदानामध्ये. पहिलाच चेंडू आणि फेकी पण चुकीची क्षेत्ररक्षकाने केले. एका धावेने मात्र विजय होतोय नेडाळ टीम. काय सामना पाहायला भेटला. आणि गोलंदाजांनी जी चुकी केली, वाईट चेंडू टाकून दिला. गोलंदाजांनी खूप मोठी चुकी केली. शेवटचा चेंडू आणि तुम्ही वाईट टाकताय. तोच चेंडू मारला असता तो पत्करला असता त्यांना. चला सांगवी टीम आपण जा एका साईडनी, जाते त्या साईडनी जा मैदानामध्ये. रवाना व्हायचं लगेच, लाईनअपनी जायचंय.